नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या 163व्या जयंतीनिमित्त 3 दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून 12 जानेवारी रोजी या व्याख्यानमालेचा समारोप करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख अध्यक्षस्थानी मानवलोकचे अनिकेत लोहिया यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील दीपक करंजीकर यांची उपस्थिती होती. यावेळी बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मकरंद पत्ती, ॲडव्होकेट राजेश्वर देशमुख, संचालक प्राध्यापक अशोक लोमटे, मकरंद सोने सांगवीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश शेळके यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी दीपक करंजीकर यांनी राजकारणाचे होत असलेले गुन्हेगारीकरण आणि त्यावरील उपाय या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. ग्रामीण भाग भारत आहे, शहरी भाग इंडिया आहे. शहराकरता सरकारकडे 24 तास पाणी आहे, रस्ते आहे, वीज आहे. खेड्याकरता काहीच नाही आहे. नदीला पूर आला की बसून राहतात लोक या काठावर दिवसभर. पलीकडे गेलेले परत येऊ शकत नाही दुपारनंतर पुरात. शाळेतली पोरं, आई वडील घरात तिळतिळ जीव तुटून बघून राहतात. तर ते म्हणले एक ग्रामीण आहे आमच्या शेतकऱ्यांचा, तो एक भारत आहे. बजाज पंखा बनवतो, तो मार्केटला पंखा घेऊन जातो. मी काय जन्माला घालते बघा एका मोठ्या राजकीय व्यवस्थेची गुन्हेगारी, काय वास्तव जन्माला घालते. बजाज धोरणं ते बनवतात, राजकारणी लोक ठरवतात धोरणं देशाची, आर्थिक धोरणं ते ठरवतात. कसं धोरण जन्माला घातलं तर त्या बजाजने पंखा बनवला, मार्केटला घेऊन गेला. 4 लोकांनी हातावर रुमाल टाकून ठरवलं या पंख्याची किंमत 200 रुपये. बजाज पंखे बनवेल का? हे शेतकऱ्याच्या बाबतीत घडतं आहे 70-75 वर्ष. तो माल घेऊन जातो, तिसरी माणसं किंमत ठरवतात. जर टमाटे त्याचे चांगले असतील तर त्यावेळेला आणखीन 4 ट्रॅक्टर टमाटे दलाल बोलवून घेतात त्या APMCवर आणि त्याचा रेट खाली पडून त्याला कॅश देऊन हाकलतात. मी कष्ट करायचं, मी पिकवायचं आणि तुम्ही माझा भाव ठरवायचा. याच्यामुळे शेतकरी गेलाय आणि हे राजकीय आर्थिक धोरणाचं अपयश आहे. कारण तिथे जे बसलेत त्यांना निवडणुकीला हे जे मगाशी सांगितलं ना, इतके कोटी इतके लाख कॅश आणावे लागतात, ती कॅश त्या गुन्हेगारीकरणात नाही येते. आम्ही 500-1000च्या नोटा काढायला सांगतो, त्याचं कारण ते होतं कॅशचं व्हेकल आहे. 1000 मोठ्या नोटा कॅश इकॉनॉमीने नुकसान केलं आहे. आणि ही कॅश या म्हणजे किती त्याचे ॲस्पेक्ट आहेत बघा. सरकार चालवण्यातले ॲस्पेक्ट आहेत, समाजामध्ये फूट पाडण्याचे ॲस्पेक्ट आहेत, समाजामध्ये एखादी गोष्ट लादण्याचे ॲस्पेक्ट आहेत, माझ्या ओळखीने कोणी गुन्हेगार सुटू करतो या दंभाचे ॲस्पेक्ट आहेत. माझ्याकडे घेऊन या, मी तुमची फाईल क्लिअर करतो, या अत्यंत घाणेरड्या अशा आरोगन्सचे गर्विष्ठपणाचे उद्रेक आहेत. अहो आम्ही नागरिक आहोत, आम्ही सगळे नागरिक आहोत. तुम्ही कोण ठरवणार? तुम्हाला आम्ही 5 वर्षांनी तुम्हाला मतं दिली आहेत आणि मी राजकारण्यांबद्दल पर्सनली वाईट बोलतो समजू नका. कारण मला माहिती आहे 5 वर्षाने परीक्षेला जातात, पण एक प्रशासन व्यवस्था त्यांनी निर्माण केलेली असते जी तिकडेच असते परमनंट. ती पण त्या राजकीय गुन्हेगारीकरणामध्ये सामील असते. कारण ते एकमेकाच्या आधाराने उभं राहणारा इकोसिस्टम आहे, सेपरेट नसतं. सगळे राजकारणी करप्ट नसतील, सगळे प्रशासक करप्ट नसतील, मी ते म्हणतच नाही. आणि असं जनरल विधान कोणी मूर्खार्क करू पण नाही. पण एक व्यवस्था उभी राहते, त्या व्यवस्थेची ग्रोथ व्हायला लागते आणि बाकी लोक खुळ्यासारखे त्याच्याकडे बघतात, म्हणतात दिस इज द वे टू ग्रो इन लाईफ, आणि ते त्याचं अनुसरण करतात. हा धोका निर्माण होतो. आर्थिक विषमतेला कारणीभूत, सामाजिक विषमतेला कारणीभूत. अहो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नावाची स्कीम सुरू केली, सरकारनेच केली ना. 1,73,000 कोटीचं लिकेज थांबलं आहे. लिकेज म्हणजे काय होतं? 1000 रुपयावर सही करून 500 रुपये देत होते. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुरू झाल्यावर ते गेले मधले दलाल सगळे. राजकीय व्यवस्थाच हे चांगलं करू शकते चांगली माणसं आली तर. ते गुन्हेगारीकरण रोखलं तर आपल्या आयुष्याची सुगी आहे उद्याच्या. त्याच्याकरता आपल्याला काम करायला लागेल ना. लोक कसे काय काम करतील? फ्रेंच लोक येऊन तुमची व्यवस्था उभी करतील का? 7.5 कोटी होतं आधार. जेव्हा विद्यार्थी होते सुकडी दिली जाते 50 रुपयाची. कुठे राजकारण घेऊन गेलो होतं बघा.
सुकडीचं काय 50 रुपये रेट आहे. सुकडी माहिती खिचडी देतात ना काहीतरी विद्यार्थ्यांना. 7.5 कोटी विद्यार्थी रोजची खिचडी घेत होते 50 रुपयाची. जेव्हा त्यांना आधार कार्ड किंवा काहीतरी सक्तीचं केलं, अजून 3 कोटीच्या वर संख्या जायला तयार नाही. हे 4.5 कोटी गुणले 50 रोजचे कुठे जात होते? विद्यार्थीच अस्तित्वात नाही. 2.5 कोटी रेशन कार्ड भूतांची आहेत, त्यांची माणसंच नाहीत. रेशन कार्ड आहे दारिद्र्य रेषेखालचे. अन्न उचललं जातं, धान्य उचललं जातं त्याच्या नावावर. म्हणजे नुसती विषमता नाही, अराजकाला जन्म घालणारी व्यवस्था त्या गुन्हेगारीपणामुळे. कारण पैसा हवा आहे. आमच्या अर्थक्रांतीत आम्ही एक चांगलं चित्र दाखवतो की तो पाईपलाईनमधनं पैसा येत नाही बँकेच्या, मग तो शेतकरी कुठेतरी सावकाराकडनं 3% व्याजाने कर्ज घेतो आणि मरून जातो फेडू शकत नाही म्हणून. म्हणजे नुसत्या एका समाजाला जगवणाऱ्या एका व्यवस्थेचा अंत करायला गुन्हेगारी कारणीभूत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा गोस्वामी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अनंत देशपांडे यांनी दिला. पद्याचे सादरीकरण जयेंद्र कुलकर्णी यांनी, तर आभार प्रतिभा गोस्वामी यांनी मानले. यावेळी संचालक, सभासद, हितचिंतक, नागरिक, कर्मचारी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.